नमस्कार मित्रांनो, मी योगेश पवार आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आणि थेट कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आहे श्री रामनवमी आणि त्यासाठी मी आलो माझ्या गावी। तर कोकणामध्ये रामनवमी कशा प्रकारे साजरी केली जाते ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना रामनवमीच्या व नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं, आनंददायक, हर्षदायक, कीर्तिदायक व फलदायक जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना। तर मित्रांनो, तुमचा जास्त टाईम घेत नाही, डायरेक्ट आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, श्री रामनवमी उत्सव हा आमच्या कोकणामध्ये खूप आनंदात, उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो। मित्रांनो, हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध नवमी अर्थात चैत्र महिन्यातील नवरात्रीच्या 9व्या दिवशी प्रभू श्रीराम यांचा जन्म झाला, म्हणून हा दिवस रामनवमी म्हणून साजरा केला जातो। मित्रांनो, रामनवमीच्या दिवशी आमच्या गावी पहाटे काकड आरती झाली की सकाळच्या वेळी देवाचा अभिषेक करून या पवित्र दिवसाची सुरुवात केली जाते। आमच्या गावातील चाकरमानी मुंबई, पुणे, अहमदाबाद व देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असू द्या, पण तो या रामनवमी उत्सवासाठी गावे आवर्जून हजर राहतो। त्याचे मुख्य कारण असं की रामनवमीच्या दिवशी आमच्या गावी प्रभू श्री रामचंद्रांची पालखी पूर्ण गावभर फिरवली जाते आणि प्रभू श्री रामचंद्र साक्षात आम्हाला भेटायला आमच्या दारी येतात। त्यामुळे चाकरमानी आवर्जून या सणाला हजर राहतो। तर मंडळी, आमच्या गावी श्री रामनवमी उत्सव 3 दिवस साजरा केला जातो। या 3 दिवसात आमचे ग्रामस्थ आळीपाळीने हा विणा परिधान करीत असतात आणि ही विणा सेवा अखंड 3 दिवस चालू असते। या 3 दिवसाच्या दरम्यान विणा जरा सुद्धा खाली ठेवला जात नाही आणि हे या सणाचे खास वैशिष्ट्य म्हणजे परंपरा आणि संस्कृती जपणारा हा आमचा रामनवमी उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो। राजे होऊन गेले, त्याच्यापैकी दशरथ महाराजांची कथा त्रेतायुगातली आहे। अवधपुरी एक रघुकुळ नाव, धर्म धुरंधर दशरथ नाव, विठ्ठल स्वामी तुळशीदासजी सांगतात की धर्माला मानणारे धर्म धुरंधर असे दशरथ महाराज होते। त्यांच्या 3 राण्या होत्या, तर ती पूर्वकथा आहे। आर्धी कथा हनुमान जन्माला दिली आणि आर्थिक कथा राम जन्माला, कारण सगळं सांगायला गेलं तो उशीर होतो। विठ्ठल नामदेवाच्या गाथ्यामध्ये देवांगना हाती आडविला शृंगी, देवांगना हाती आडविला शृंगी या अभंगापासून हनुमान जन्माची कथा आणि कुलगुरु वशिष्ठ सांगे रूपवर आस्ती गरोदरा तुझ्या करता या अभंगापासून राम जन्माची कथा असो। महाराज दशरथांना पुत्रप्राप्ती नव्हती आणि संसारामध्ये किती सुख असले, एखादं कमी असलं ना तरी बाकीची सुख गोड वाटत नाही। 1 वजा 0 शेजारच्या घरी वस्तू ती आपल्याकडे नसेल ना,
ती गरजेची असं नसो पण शेजाऱ्याकडे आली मग माझ्याकडे पाहिजे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचार तुझी शोधली पाहिजे या न्यायाने. दशरथ महाराजांचं एकच दुःख होतं की त्याला अपत्य होते. सत्ता मोठी होती, मान्यता सगळ्या गोष्टी, पण अपत्य नाही भला न मोरे सुतर आहे. मग गुरुगुरु वशिष्ठाला विचारलं म्हणून गुरुदेव तुमच्या कृपेने सगळे सुख हे राजकारणामध्ये ह्याला वारस कोण आहे संपत्तीला? कोणतरी वारस पाहिजे. वंश वाढल्याशिवाय जसं एका अर्थाने प्रापंचिका वंश जर खोलतीत राहिलं तर पितरांना दुःख होतं. त्यांच्या अपेक्षा असतील माझा वंश वाढावा आणि म्हणून सगळ्यांनी संन्यास घेऊ नये. वशिष्ठांनी सांगितले काम करा, आपल्याला एखादा यज्ञ करावा लागेल. अर्थात ती मोठी कथा आहे श्रावण बाळाची कथापासून ते फिरत फिरत समजा शांत झाला वगैरे. पण यज्ञ केला त्या यज्ञामध्ये अग्निनारायण प्रगट झालेले. अग्निनारायण प्रसाद दिला, त्याला पायस म्हटले, आपल्या भाषेत त्याला खीर म्हणतात. अग्निनारायण ते भांडारले परात होती अशी म्हणतात. आणि त्याच्यात प्रसादाचे भाग केले आणि मग ते 3 भाग दिले. ते कैकेयी तिचा भाग अंजनीकडे गेला, घारिणी नेला आणि या 2 भागाचं विभाजन करून मग शेवटी कैकेयी सुमित्रा आणि कौशल्या माता यांचं ते विभाजन आहे. असं त्या पायस प्रसादाच्या प्रभावाने अग्निनारायणाची कृपा की आता या ठिकाणी तिन्ही राजा गरोदर अशी कथा आहे. पासून मला पुढे जायचं. पूर्वीच्या राजकारणामध्ये प्रत्येक राजाला एक मार्गदर्शक म्हणून कोणतरी महात्मा असायचा. पुरोहित ज्याला म्हटले, निधनशास्त्र जाणणारा. आणि म्हणून दशरथ महाराज हे धर्मधुरंधर. 2 प्रहर काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला गसये राम जन्मला, राम जन्मला करते राम जन्मला गसये राम जन्मला, हो राम जन्मला गसये राम जन्मला. भयो रघुरैया अवधपुरी बोले बदरिया. उठा उठा आता बघा आता किती आनंद झाला. हे बाजे बदरिया बागे बदरिया बदरिया बदरिया
राम जय राम जय जय राम राम जय राम काय वाटतं श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम राम जय राम संत शिरोमणी बालभागवत नामदेव महाराजांच्या गाथ्यानुसार आपण प्रभू श्रीरामांचा जन्म सोहळा साजरा केल्यानंतर संपूर्ण गावासाठी महाप्रसादाचे आयोजन केलेले असते. मित्रांनो, गावातील पंक्तीत जेवण करण्याचे एक वेगळे सुख आहे. हे सुख तुम्ही शहराकडे अनुभवू शकत नाही. एकीकडे शहराकडे ही पंगत व्यवस्था बंद पडून त्याची जागा पाश्चात्य संस्कृतीची कल असलेल्या बुफे पद्धतीने घेतली आहे. ही पंगत व्यवस्था आपल्याला खूप काही शिकवून जाते. मित्रांनो, बघा ना, या पंगतीची सुरुवात महिला वर्गापासून होते. पहिला मान महिला मंडळांसाठी दिला जातो आणि मग पुरुषांची पंगत असते. मित्रांनो, तुम्ही शहरात लाखो रुपयाच्या डायनिंग टेबल जेवण करत असाल, परंतु इथं गावी मात्र तुम्हाला सर्वांसमवेत एकत्र येऊन जमिनीवर बसूनच जेवण करावं लागते. म्हणजे ही पंगत व्यवस्था आपल्याला जमिनीवर राहायला शिकवते. मित्रांनो, बोलतात ना की आपले वाडवडील व पूर्वज या परंपरा जपत आहे, त्यामागचं हे खरं कारण असू शकतं. तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही कोकणकर कशा प्रकारे या आमच्या माजेरी गावी रामनवमी जन्मोत्सव साजरा करतो. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप लॉंग झाला होता, त्यामुळे हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये यूट्यूबवर पोस्ट करणार आहे. या फर्स्ट पार्टमध्ये की आमच्या गावी राम जन्म सोहळा कशा प्रकारे साजरा केला ते तुम्ही या व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत बघितलं असेल. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो आमच्या गावी श्री रामनवमी उत्सवानंतर जी पालखी काढली जाते, तो पालखी सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आत्ता जो व्हिडिओ तुम्ही बघितला तो तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि मित्रांनो, जरा लाईक शेअर करत जावं, थोडी कंजूसी करू नका. एवढ्या मेहनतीने तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे तर थोडा
दिलदारपणा दाखवून आपल्या व्हिडिओला लाईक शेअर करत जा. तर मित्रांनो, पालखीचा व्हिडिओ येत्या 2 दिवसात मी पोस्ट करत, तो सुद्धा नक्की बघा. आणि तो व्हिडिओ डायरेक्ट पालखीच्या क्षणापासून चालू करावे. तर मित्रांनो, भेटू डायरेक्ट पालखीच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय शंभूराजे.